कन्या राशीचा स्वामी बुध ही राशी चक्रातील 6वी राशी। या राशीचे लोक स्वभावाने विनम्र आणि मृदुभाषी असतात। हे लोक खरे मित्र असल्याचे सिद्ध करतात आणि त्यांची मैत्री टिकवून ठेवण्यासाठी काही करण्यास तयार असतात। यांच्याकडे अप्रतिम व्यवस्थापन क्षमता असते, तसेच त्यांचे विश्लेषण कौशल्य, तर्कशास्त्र आणि बुद्धिमत्ता देखील ते चांगले असतात। तर तसेच या लोकांसाठी येणारा फेब्रुवारी महिना कसा आहे याविषयीची माहिती आपण ज्योतिषी राजेश जोशी यांच्याकडून जाणून घेऊया। कन्या राशीमध्ये जन्म घेतलेल्या जातकांसाठी हा महिना बऱ्याच प्रमाणात अनुकूल परिणाम देणारा महिना सिद्ध होऊ शकतो। म्हणून तुम्हाला आपल्या व्यवहारात बदल आणावा लागेल। तुमच्यामध्ये एकाकी राहणे किंवा वेगळे राहण्याची भावना जन्म घेऊ शकते, जे तुमच्यासाठी उत्तम नसेल, कारण यामुळे तुमचे लोकच तुमच्यापासून दूर होऊ शकतात। स्वतःला लोकांसमोर प्रकट करा, यामुळे तुमचे नाते प्रबळ होईल। जमिनीचे खरेदीचे व्यवहार असतील तर तेही बनू शकतात। गाडी खरेदी करू शकता। या महिन्यात शारीरिक दृष्ट्या थोडी काळजी घ्यावी लागेल, कारण स्वास्थ्य संबंधित समस्या तुम्हाला चिंतित करू शकतात। तुमचे विदेश जाण्याचे स्वप्नही या महिन्यात पूर्ण होऊ शकते। करिअरच्या दृष्टिकोनाने हा महिना अनुकूल राहण्याची प्रबळ शक्यता आहे। जर विद्यार्थ्यांची गोष्ट केली तर महिन्याची सुरुवात विद्यार्थ्यांसाठी खूप अनुकूल राहणार आहे, कारण सूर्य आणि बुध एक सोबत पंचम भावात स्थित होऊन बुधादित्य योग बनणार आहे, जे तुम्हाला वाणीमध्ये गोडवा, प्राज्ञ आणि मेधा बनवेल। जर तुम्ही प्रेम संबंधात आहात तर महिन्याची सुरुवात खूप अनुकूल राहील। सूर्य आणि बुध पंचम भावात राहून तुमच्या प्रियतम खूप चांगल्या बुद्धीचा आणि शुभ विचारांनी युक्त बनवेल। धन गुंतवणूक करण्यासाठी ही वेळ अधिक अनुकूल सांगितली जात नाही, म्हणून सावधान रहा। मासिक राशी भविष्यवाणीवर करते की हा महिना स्वास्थ्य दृष्टिकोनाने मध्यम राहण्याची शक्यता आहे। शनी महाराज 6व्या भावात राहून जुन्या आजारांना आराम देईल आणि तुम्हाला तुमच्या आजारांचा सामना करण्याचे साहस प्रदान करेल। तर जून महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या मंगळवारी तुम्ही कुठल्या तरी मंदिरात लाल रंगाचा त्रिकोणी झेंडा लावा। नमस्कार। आपण पाहिलं की कन्या राशीच्या जातकांसाठी हा महिना बऱ्याच प्रमाणात अनुकूल परिणाम देणारा असा आहे, अशी माहिती ज्योतिषी राजेश जोशी यांनी दिली। पुण्याहून मी प्राची केदारी, न्यूज 18 मराठी।